हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय, मौनी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय। नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह ग्रासरित कर्मणे कुंडलीकवरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। किती श्लोक झाले गेल्या वेळेस? 2. 34वा सांगा, 34वा सांगा. आत्म्याचे आबाध्यत्व सिद्ध करून त्याचा प्राकृत विषयाशी संबंध आता सांगतो. आणि त्याच्यासाठी 34वा श्लोक सांगितला की सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरेरितं स्वयमेवानुभूतित्वात् इत्यादी वचनैः स्फुटम्. अन्वय अर्थामध्ये सांगितले की ब्रह्मणि सत्यत्वं सिद्धं म्हणजे ब्रह्माच्या लक्षणातील सत्यत्व आत्म्यामध्ये सिद्ध झाले. ब्रह्माच्या लक्षणातील ब्रह्माचं लक्षण करताना ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे त्याचं स्वरूप आहे. त्याच्यात सत्यम हे पद, त्या लक्षणातलं सत्यत्व आत्म्याचे सिद्ध झाले. आतापर्यंत जो विषय घेतलेला आहे त्याच्यातून आत्म्याचं सत्यत्व सिद्ध झालं. पुढे ज्ञानत्वं तु पुरा स्वयमेवानुभूतित्वात् इत्यादी वचनैः स्फुटम् ईरितम्. म्हणजे ज्ञानत्व तर पूर्वी स्वतः याला आहे, अनुभूतित्व असल्यामुळे ते पृष्ठ क्रमांक 13. जसं सत्यत्व सिद्ध आहे तसं ज्ञानत्वही सिद्ध आहे. ज्ञानत्व कसं सिद्ध आहे? आणि स्वतःला आम्हाला अनुभूतीच आहे की आम्हाला ज्ञान होताना दिसतंय. पदार्थजन्य ज्ञान सुद्धा आत्म्याच्या सत्तेनेच, आत्म्याच्या ज्ञानानेच पदार्थाची ज्ञान होतात. म्हणजे यंदा हे ज्ञान जे व्यवहार्य ज्ञान म्हणून होतं, ते व्यवहार्य ज्ञानात वस्तुज्ञान वजा करता ते ज्ञान ज्यापासून झालं तो आत्माच आहे. म्हणून आत्म्याचं ज्ञानत्वही सिद्ध होते, आत्म्याचं सत्यत्व सत्ताही सिद्ध होते. जगाच्या ठिकाणी असलेली सत्ता जगाची नसून आत्म्याचीच सत्ता आहे. देहाच्या ठिकाणी असलेली सत्ता देहाची नसून आत्म्याचीच आहे. आणि म्हणून याचा अनुभूतित्व सिद्ध झालं. आम्हाला अनुभव येतोय की हे जे ज्ञान आहे तो ज्ञान हाच कोणी आत्मा आहे. स्पष्ट अगदी भासतंय. वचन आहे स्फुटम ईरितम, याविषयीची काही वचनं सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले आहेत म्हणतात. पुढे प्रकाशमध्ये सांगितले की आत्मा आणि नंद असल्यामुळे तो सत्य आहे. आणि हे सांगितल्याने मग म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नसून ब्रह्म जसं सत्य ज्ञान अनंत स्वरूप आहे तसं आत्मा ही सत्य ज्ञान अनंत स्वरूप आहे. तर याच्यामध्ये भेद नाही. फक्त ब्रह्म आणि आत्मा या शब्दांच्या रचना कळण्यासाठी 2 शब्द म्हणून उच्चारले जातात. व्यापक स्वरूप असणार व्यापक चैतन्यालाच ब्रह्म म्हटलं, शरीरस्थ चैतन्याला आत्मा म्हटलं. पण हा केवळ नाममात्र भेद झाला. स्वरूपता भेद उत्पन्न होत नाही. नाममात्र भेद, स्वरूपता भेद, भेदामधले प्रकार आहेत. नावाने भेद होतो. जशी आई तीच काकू तीच मामी, स्त्री एकच. पण काकू मामी हे आई हे वेगळ्या यांनी उच्चारले. तसं ब्रह्म आत्मा कुटस्थ साक्षी प्रत्यक चैतन्य हे म्हणजे जी नावं आली ती त्या पद्धतीने ज्या उपाधीच्या द्वारे आलेली, तेव्हा आत्मा आणि ब्रह्म यांच्यात भेद नसून आत्मा ब्रह्माची जशी सत्ता तीच आत्म्याची. ब्रह्म जसं ज्ञान स्वरूप तसं आत्मा ज्ञान स्वरूप.
आणि ब्रह्म आनंद स्वरूप, तर आत्माही आनंद स्वरूप कसा आहे हे आता सांगणार आहे पुढे आणखी. आणि आत्मा हा स्वतःचा अनुरूप असा अनुभवरूप असल्यामुळे त्याला म्हणजे अनुभाव्यता नाही. हे तर पूर्वी काही सांगितलेलंच आहे. आता याच्यात ज्ञानत्वाची सिद्धी होते आणि मग आता पुढे सांगितले की आत्म्याचे सत्यत्व ज्ञान अन्य कोणाकडून त्याचा अनुभव घेतला जात नाही. याला काय म्हटलं? अनुभाव्यता नाही. अन्याकडून त्याचा अनुभव घेतला जात नाही, कारण तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. त्याचा अनुभव घेणारा कोण? तर तोच, म्हणजे तो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. तद्भिन्न सगळे आणि ज्ञान सुद्धा ते म्हणले अजून एखादं ज्ञान माना की जे जे ज्ञान ह्या तुमच्या आत्म्याचा अनुभव घेतं, तरी तो शेवटी सिद्ध काय होईल? आत्माच, कारण त्याच्यात भेद नाही निर्माण होत. म्हणून ज्ञान स्वरूप आत्मा हा स्वतःमध्ये परिपूर्ण असा असून तो एकटा अद्वैत स्वरूप असा आहे. म्हणून ज्ञानाचे भेद नाही. ज्ञानाला जाणणारं ज्ञान नाही, दुसरं ज्ञान नाही. ज्ञानावरून भिन्न ज्ञान नाही आणि जाणणाराही दुसरा नाही. तर तो ज्ञान स्वरूप आत्मा एकच आहे. आता आत्म्याचे सत्यत्व ज्ञानत्व याप्रमाणे जरी सिद्ध झाले तरी त्याचे अनंत संभवत नाही. कारण ब्रह्मामध्ये हे ते नाही असे कोणी म्हणेल म्हणून अगोदर ब्रह्मामध्ये त्याची सिद्धी करतात. हा, ब्रह्मामध्ये नाही म्हणताल तर तसं नसून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. ब्रह्म आणि आत्मा यांच्यातला भेद नाही आत्ताच सांगितलं. आत्म्याचे सत्यत्व ज्ञानत्व हे लक्षात आलं ना. आत्मा हा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं ब्रह्माचं लक्षण आहे. बरं, स्वतः अनुभव घेणं, आपला स्वतःचा अनुभव, स्वतःचा अनुभव स्वतः घेणं. तर स्वतःचा अनुभव स्वतः घेत नाही आत्मा, कारण तो ज्ञान स्वरूप आहे. साखर साखरेला खाते का? साखर खाणारा कोणतरी वेगळा असावा लागतो. आणि म्हणून आत्म्याचा अनुभव घेणारा जीव झाला. आत्म्याचा अनुभव स्वतंत्र झाला का नाही त्याच्यापासून? नाहीतर आत्म्याचा अनुभव आत्म्याने नाही घेतला. व्यावहारिक दृष्टांत साखरेचा दृष्टांत हा व्यावहारिक आहे की साखर ही खाणाऱ्यावरून वेगळी असते. तसा आत्मा हा अनुभव घेणाऱ्यावरून जर वेगळा झाला असता तर अनुभव घेतला असं म्हणता येईल. म्हणून त्याच्याविषयी वाच्यता केली जात नाही. कोणी एखादा म्हटला की का हो तुम्हाला आत्म्याचा अनुभव आला का, असं शंका केली. म्हणलं हो मला आत्म्याचा अनुभव आला. मग तो सांग कसा आहे, तर त्याला तोच कथन करता येणं संभवनीय नाही. कारण आत्मा होऊन आत्म्याचा अनुभव घेईल. आता हे योगी त्याच्यात योगी लोक वगैरे असतात जे ब्रह्म तत्वज्ञान हे झाले, बरोबर, ते लोक ते त्यांच्याच निर्विकल्प समाधी स्वरूपात हे असतात. मग ते अनुभव कसा, म्हणजे ते तर स्वतःचा त्यांना- अनुभव स्वतःच घेतला ऐका, तर ते योगी हा सुद्धा कोण आहे? चैतन्य स्वरूप परमात्माच आहे. तो स्वतःच परमात्मा आहे. तो अनुभव घ्यायला जातो त्यावेळेला भेद झाला का नाही त्याचा? तो स्वतः कोण झालाय? योगी झाला. म्हणून योग्याला आत्म्याचा अनुभव येतो, पण भेदातला येतो. ब्रह्म आहे असा अनुभव येत नाही. कोणाला? समाधी साधणाऱ्या, निर्विकल्प समाधी साधणाऱ्या योग्यालाही अनुभव येत नाही पूर्ण अंशात. मग अर्ध्या अंशात अनुभव आला, कारण तिथं अनुभव घेणारा होता. त्यांनाही विचारलं योग्याला की तुम्हाला त्यावेळेला काय आत्म्याचा कसा अनुभव? तो आनंद स्वरूप आहे असा त्याला कळाल, पण अज्ञान गेला असं म्हटलं जात नाही योग्याचं. तर योग्याने द्वैत राखून अनुभव घेतलेला आणि ज्ञानी पुरुषाला आलेला अनुभव हा अद्वैती अनुभव आहे. कारण आता त्याच्यात अनुभव घेतला ही भाषा मायाकृत आहे, उपाधिकृत आहे. कारण आत्म्याला जाणणारा आत्मा यांच्यात भेद नाही. म्हणजे द्रष्टा आणि दर्शन, दृश्य हा भेद जिथे आटतो तो अनुभव आहे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन आटतं तिथं तो अनुभव आहे. कोणाचा? मुक्त पुरुषाचा. आणि योग्याचा जो अनुभव आहे तो द्रष्टा शिल्लक राहतो, म्हणून तो त्याच्या समाधीत जातो
आनंद भोगतो आणि परत बाहेर येतो आणि परत दुःखही भोगतो. कारण त्याला त्याचा अर्धवट अनुभव आलेला, योग्याला अर्धवट आला आणि ज्ञानातला पूर्ण आला. म्हणून माऊली ज्ञानोबरायांची लिहिलेली त्रिपुटी विरहित आत्म्याची भाषा चांगदेव 65तली चांगदेव महाराजांना कळाली नाही. आता चांगदेव महाराजांना कळायला काय अडचण होती, एवढे मोठे 14 विद्या परिपूर्ण असे होते. म्हणून भेदातला अनुभव योगी घेतो आणि अद्वैती अनुभव ज्ञानी घेतो. हे दोन अनुभवाचे भिन्न प्रकार. अजून मला असं विचारायचं, आता मीच ब्रह्म आहे, मीच पांडुरंग आहे, मीच विठ्ठल आहे आणि पूजा माझी मीच पूजा करायची. नाही, आता पूजा करायचा हा भाग सगळा बाहेर आला, द्वैतात आला तो. कारण इथे तर कोणतेच साधन लागत नाही. ज्यावेळेला उपासना आली ना त्याच्यात पूजा पूज्य पूजक ही त्रिपुटी तयार होते. म्हणजे पूजा करणारा, ज्याची करायची तो आणि ज्याच्याद्वारे केली जाते ती त्रिपुटी द्वैताती, पूर्ण द्वैतात. आणि इथे जो निर्गुणाचे अहंग्र उपासना सांगितली, त्याचे 3 प्रकार केले ना त्याने. पहिला प्रतीक ध्यान, देहानुसार ध्यान आणि अहंग्र ध्यान असे केलेले. तर तो अहंग्र ध्यानामध्ये सामुग्री वापरलेली नाही. मीच ब्रह्म आहे ही बी एक पूजाच आहे. आणि मूर्तीची केली जाणारी पूजा ती द्वैतातली पूजा आहे. आणि त्याच्याही खाली प्रतिमेचं बी ध्यान आहे. प्रतिमा ही मी ज्याची पूजा करतो तत्स्वरूप आहे. म्हणजे जसा लिंगाची पूजा करत असेल तर ते लिंग शिवस्वरूप आहे अशी केली जाणारी प्रतीक ध्यानातले. आणि देहानुसार ध्यान, जशी शिवाची मूर्ती आहे तशीच शिवाची मूर्ती पूजली किंवा विष्णूची पूजली तर शाळीग्रामाची पूजा न करता, शाळीग्राम म्हणजे विष्णूचा आहे ते आपण त्याला देहानुसार ध्यान. आणि अहंग्र ध्यानात पदार्थ नाही. पदार्थ नाही तर मग उपासना कशी होईल, तर ते परमतत्व मी आहे असं म्हणून त्यांनी काय केलं, आत्माकार वृत्ती स्थापित करणं ही पूजाच आहे. म्हणजे अहंग्र ध्यानात अहंब्रह्माची आत्माकार वृत्ती करणं म्हणजे पूजा. हो पूजा आहे. आणि पूजा म्हटलं की द्वैतात. हा मग आहेच नाही तर द्वैतच आहे. अहंग्र उपासनेचाही द्वैत आहे. उपासना शब्द आला ना त्याला, उपासना शब्द जोडून आलेला त्याला. आणि योगी हा त्याच्यापेक्षा थोडासा पुढे, त्याला निर्विकल्प समाधीत जातो. विकल्प नाही राहत त्याच्या चित्तात. तर त्याच्यामुळे तो अधिक आनंदाला प्राप्त होतो. परंतु अज्ञान नाश पावत नाही. कारण तिथं महावाक्याचा उपदेश नाही. योग्याला महावाक्याचा उपदेश नाही मिळाला. म्हणून महावाक्याचा उपदेश मिळाल्यानंतर वृत्तीही जिथं निवृत्त होते तिथं खरा अनुभव प्राप्त होईल. वृत्ती निवृत्त होते. जनाना दिसे हा सुखे बी निजलो गा चिन्ह सारो निते वृत्ती ही निवृत्त झाली. जना शिकरी गा दान मिळे आहे. तिथं त्याचा वापर केला नाही. तेव्हा आपला विषय जो चाललेला आहे की आत्मा आणि ब्रह्म यांच्यात तर भेद नाही, नाममात्र भेद झाला. आता त्याच्यातही आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मा अनुभव घेणारा जो कोणी साधू आहे तर तो त्रिपुटी विरहित आत्म्याचा अनुभव घेतो. ती अनुभव्यता. ती अनुभव्यता अन्य कोणाला आहे का असा मुद्दा काढला तर अन्य कोणी घेतो का, तर अनुभव घेणारा आत्माच आहे. तो सोडून दुसरा कोणी नाही. कारण ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे तिथं ज्ञानाच्या द्वारे फक्त आता कल्पित भाषा वापरली आपण. ज्ञानाने ज्ञानाचा घेतलेला ज्ञानाचा अनुभव अशी कल्पित भाषेचा स्वीकार करू आपण. कारण बोलायला तर लागेल ना तुम्हाला काहीतरी. वास्तविकताना म्हणतं मग कसा, म्हणजे कसा हे नाही विचारायचं आम्हाला. तुम्ही स्वतः घ्या. कारण तुम्ही ज्ञान स्वरूप आत्मा आहातच. तुम्ही जर दगडी असता तर तुम्हाला सांगण्यात काही स्वारस्य राहिलं. तुम्हीच चैतन्य आहात आणि मग तुम्ही चैतन्य, मी चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. तर हा अनुभव मला कसा येईल, तर तुम्हाला येण्यासाठी तुम्ही पुष्कळ वेळा मी सांगितलं जे अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलेली यंत्रणा ती मायाकृत यंत्रणा आहे. आणि यंत्रणेच्या द्वारे
आपल्याला तिथपर्यंत पोचता येतं, कारण ती साधना आहे. पण साधना अनुभव देत नाही, तर साधन विरहित हा अनुभव प्राप्त होतो. म्हणून ज्या वेळेला या सगळ्या साधनांचा त्याग होतो त्यावेळेला प्रत्यक्ष त्याचा आविष्कार होता आणि तो अनुभव प्राप्त होतो. पुढे पुढचा श्लोक सांगितलाय की नव्या सांगा, पुढचा श्लोक कोण सांगता? पुरुष मंडळी. धनंजय नाही केलं सांग. आत्म्याचं सत्यत्व ज्ञानत्व याप्रमाणे जरी सिद्ध झाले तरी अनंत असंभवत नाही, कारण ब्रह्मामध्ये ते नाही असं कोणी म्हणत तर ब्रह्मामध्ये आहे हे अजून ते सिद्ध करतात. कोणतं? अनंत. त्यालाच काय म्हणतात? आनंदत्व. जे अनंत असतं ते आनंद स्वरूप असतं, हे लक्षात ठेवा बरं. म्हणून माऊली ज्ञानोबरांच्या अभंगात काय म्हटलं? सत्य ज्ञानानंत, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुणत येते तो हा श्री हरी, पाहिला डोळे भरी पाहता पाने तुरी सारोनिया. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या श्रुतीचा अनुवाद माऊली ज्ञानोबरा यांनी अभंगात केला. तर तेव्हा सत्य ज्ञानानंत, सत्य म्हणजेच सत, ज्ञान म्हणजे चित्त आणि अनंत म्हणजेच आनंद. म्हणून ही श्रुती जशीच्या तशी आहे, त्याला अनंतत्व म्हटलं. कारण जे अनंत असतं ना ते आनंदमय आहे. परिच्छिन्न वस्तू कधीच आनंदमय नसते. परिच्छिन्न वस्तू आनंदाचा ऱ्हास करते. आपण म्हणूनच आनंदाला मुकलो. नाहीतर तुम्ही जर ब्रह्म आहात पण परिच्छिन्न ब्रह्म आहात, ते म्हणते मग परिच्छिन्न ब्रह्माला ताणच. म्हणजे देहामध्ये देहाच्या आकाराचे ब्रह्म आहेत का? नाही तर देहाच्या आकाराचे, तर त्याला तुम्ही देहाच्या आकाराच्या असल्याने देहाची उपाधी, त्या उपाधीत ते ब्रह्म गुंतल्यासारखं वाटतं. वास्तविक ब्रह्म कधी गुंतत नाही, आत्मा कधी गुंतत नाही, बद्ध होत नाही. पण देह उपाधी धारण केली की त्या देहाच्या आकाराचा भाव झाला, त्या उपाधीशी एकरूप झालेला, त्याचं नाव मग तो जीवात्मा बनला. नाहीतर जीवात्मा सुद्धा अध्यस्त आहे, देह अध्यस्त आहे. मग अध्यस्त जीवात्म्याने देहाची पकड घेतली. जीवात्मा अध्यस्त हे आधी कळावं. ब्रह्म अधिष्ठान आहे हे सोपं आहे, पण जीवात्मा अध्यस्त हे अवघड आहे. आणि जीवात्मा अध्यस्त आहे, त्याचा अध्यस्तपणा जावा म्हणजे तो ब्रह्म होईल. देहात तो शरीरानेच ब्रह्म होईल, याच मानवी शरीराने ब्रह्म होईल. पण त्याला अध्यस्त जीवात्म्याचं ज्ञान व्हायला झालं तर चांगलं आहे. मीचा नाश लोक करायला तयार नाही, अहमचा नाश करायला तयार नाही, म्हणून ब्रह्म. आध्यस्त ब्रह्मात आध्यस्त मीचा नाश केल्या अधिष्ठान मी शिल्लक राहत. आध्यस्त मीचा नाश केला तर अधिष्ठान मी शिल्लक राहत असतोच. राहतं म्हणजे काय? कारण तो जर नसेल तर शून्यवाद सिद्ध होतो. म्हणून मग आध्यस्थाला उडवलं कसं? तर आध्यस्थ रूपी मीचा बात करायला केल्यावर कोण करेल? गुरुजी करतील, देव करेल, कोण करेल? आपले आपण करावं लागेल. तुम्हाला मीचा बात केल्याशिवाय ब्रह्मच होता येणार नाही. आणि मी हा अविद्येमध्ये चांगला पोचलेला आहे, चांगले पोचलेले झाड सुद्धा तोडल्यावर सुकत नाही का? सुकतात. आणि पाणथळ झाडं तर नाहीच नाही. पाणथळ म्हणजे पाणी ज्याच्यात जास्त असताना ती झाडं पडली तरी हिरवी असतात. कापून टाकली तर ते म्हणजे फुटतंय काय पुढं असं, त्याला मूळ कापलेलं आहे तरी शेंडे फुटतात. आहे का असा अनुभव झाला? अशोक महाराज कोणते? त्याच्यात आत पाणी जास्त राहत आणि त्याचा ते शेंडे ते तोडून टाकले तरी ते बांधावर तसंच हिरवगार राहत. जर झाडं तोडलेली झाडं वरून फुटताना दिसतात, जरी बुडखा कापला तरी
तसा जीव हे तर अगदी शेवग्याच्या झाडापेक्षा बी भारी येतो, म्हणजे अधिक पोचलेले आहेत. अविद्येने त्याला युगानुयुग पोचलेलं आहे. म्हणून मीचा बात किती दिवस लागेल बरं मीचा बात करायला? दररोज उठलं सुटलं तेच करतो, उठलं सुटलं तेच करतो. नाही, मी ब्रह्म आहे, मी सविदम ब्रह्म, सगळं ब्रह्म आहे. ओके, तुम्ही सर्वम आहे. खल्विदम ब्रह्म असं जे आहे ना, हा. ही जी वेदाची श्रुती म्हणजे आहे. मीच आहे. हो हे दिसतंय ते समोर मीच आहे. हो. काय आता प्रॉब्लेम कुठे येतोय? त्यांचा बात करायला लय सोपं आहे. त्याची कोट्याची संपत्ती जाऊ तिकडे खाली. त्यांचं बात करायला काय प्रॉब्लेम नाही, त्यांना बात करायला त्याला प्रॉब्लेम आहे. माझं तर मला प्रॉब्लेम. हा, मग ते तर चाललंय. असा गंमत आहे ते. मीचा माझा बात बात करायचं. ऐका ऐका, मीचा या पदाचा अर्थ लोकांचा नाही. मी या पदाचा अर्थ प्रथम असं आहे ना, मूळ कोणतं आहे? अहम हे मूळ आहे. जगत हे मूळ नाही तुमच्या अविद्येचं. तुमचं मूळ कोण आहे? तुम्हीच आहे, तुम्हीच आहे. म्हणून प्रथम भाग स्वतःच्या मीचा व्हावा लागतो. जगताचा आपाप होतो. फांद्या नाही तोडायच्या, मूळच तोडायचं. आणि ते मूळ अहंकारात दडलेलं आहे. आणि तो अहंकार या अविद्येचं मूळ आहे. त्याचा बाद म्हणजेच मीचा बाद तो ज्याने त्याने करायचा असतो. मला हे सोडून अच्छा. आपण बोलताना कसं बोलतो, काय त्या संसाराच्या नादी लागलाय? नाही, शेमडे मेमडे त्यांचं काय? खरी गोष्ट अशी आहे, संसार. ओके, ते असं बोलतो. हम्म. पण माझी मात्र जागेवर ठेवतो. 100 रुपये असले तर 4 वेळा घडेल म्हणतो. हा. असं मग हेच गोष्ट आहे ती, की बाहेरच्याचा बात करायला सोपं आहे एक वेळ, पण तुमचा बात करायला अवघड. आणि तुम्हीच काय आहात? अविद्येचं मूळ. तिथं तुमच्यात अविद्या काम करते, लोकांच्यात नाही. आणि बाहेर लोक सुद्धा वैराग्य दाखवताना बाहेरचं दाखवतात. आंतरिक काय स्थिती आहे? बाहेरून पाहण्यापेक्षा आंतरिक स्थितीत डोकावला तरच फरक पडणार आहे. त्याच्यात काय उपयोग होईल? नाही तर बाहेरचा संसार सोडा, कोण सोडल? आणि सोडला तरी तात्पुरता सोडा, आतला सोडला का तरी? ते म्हणले दुकान बंदच करून टाकलं. हे सांग की तोट्यात चाललं होतं. तो आता आपलं दुकानच बंद करून टाकतो. अरे दुकान काय बंद करतोय तू? तुझं काय चाललंय ते? तोट्यात चाललंय. नाही आता आपण शेतीचा छंदच तोडला, तुझी तोट्यात चाललेली असली पाहिजे, आहे ना? आणि आपण आहे ना सुपारी खायचंच सोडून दिलं, दात पडलेले असले पाहिजे. म्हणजे हे आपण अंदाज करायचा की ह्याचं काय झालेलं आहे घोटाळा. हां, तसा. म्हणून अहमची जी अविद्येला आपला मूळ विषय काय चालला की सच्चिदानंद जे ब्रह्म आहे ते ब्रह्म जर मी आहे तर मला स्पष्ट का भासत नाही? तर मी अविद्यामध्ये जो जगतो तो मीचा बात करून अधिष्ठान स्वरूप होत. अध्यस्त मी हा अधिष्ठान मी व्हावं. मी जात नाही कुठे. हे म्हणायचं माझं हे आहे ना, असं होतं. आपल्याला बात करता यायला भयंकर प्रॉब्लेम. दुसऱ्याला बात करायचं लय सोपं. खरं आहे. मग त्याच्यासाठी काय करा? पण दुसऱ्याचा बात करायचाच नाही. आपलं दुसरा बात कधी होईल माहिती ना? मी आता जे उदाहरण सांगितलं ना, शेवग्याच्या झाडाच्या खालच्या मुळे जर म्हणजे तोडलं, आता ते लगेचच्या लगेच सुकणार नाही, पण एक दिवस सुकणार. आपलाच बात करण्यासाठी करावं काय? मग मीचा बात करायला तर हे तत्वज्ञान आले ना पुढं. हेच तत्वज्ञान आहे. हे जे तुम्हाला शिकवत आहे की खरा आणि खोटा अशा 2 पदार्थांचा विषय चालू आहे ना. अहम मध्ये 2 प्रकार, खरा मी आणि खोटा मी. त्यातल्या कोणत्या मीचा बात करायला सांगितला? आद्यस्त का खऱ्याचा? म्हणून तुमचं अस्तित्व नाश पावत नाही. बऱ्याच लोकांच्या अशा शंका आहेत की महाराज आम्हाला हे तुम्ही काय सांगितलं ब्रह्मज्ञान सांगता तर मग आमचा नाश होईल. तर तुमचा नाश होत नाही तर तुमचा मी कुठे जातो ही एक शंका आहे. ते आता गेले त्या या थोंबरेताई, पण त्या पाठाला येत होत्या त्यावेळेला त्यांनी पहिली शंका केली होती. महाराज तुम्ही म्हटले की मीचा बात करा, मीचा बात करा. फार जुनीवर गोष्ट आहे बरं, तुम्ही येत नव्हते कोणी पाठात त्यावेळेसची गोष्ट. त्यावेळेला मीचा बात करा असं म्हणता, तर मीचा नाश केल्यावर मग मीचं काय करायचं? त्याला मीचं काय करायचं? तर मीचं काय करायचं त्याला म्हटलं अधिष्ठान स्वरूप होतं, पण त्यांना तो विषय कळाला किंवा अधिष्ठान स्वरूप आणि अध्यस्त होतं. कारण नवीन नवीन विचारसागरात तरी काय त्याची एवढी प्रक्रिया मोठी नाही. त्याला तरी सांगितलं की हा मीचा नाश नाही होत, अध्यस्त मीचा नाश होतो.
अधिष्ठान मी आहे हे कोणी तुम्ही मान्यच करायला तयार नाही. तुम्ही आध्यस्तमीमध्ये राहता, सगळे व्यवहार त्रिपुटीमध्ये होतात, ते आध्यस्थाचे होतात, अधिष्ठान मीचे नाही. अधिष्ठान मी शिवाय आध्यस्थ मीचा व्यवहार होत नाही, ही गोष्ट खरी. पण तरी सुद्धा 3 अवस्थेमध्ये हा फिरतो. आध्यस्थ मी फिरतो का अधिष्ठान मी फिरतो? अधिष्ठान त्याला अवस्था नाही, जीवात्म्याला अवस्था आहे, चैतन्याला कुठं अवस्था आहे? जेवढ्या बी अवस्था 14 अवस्था वर्णन करून सांगितल्या, ह्या सगळ्या अवस्था कोणाकडे आहेत? आध्यस्थमीच्या ठिकाणी राहतात. म्हणून त्याच्यातला कितीही जरी तो हुशार झाला तरी त्याला त्या आध्यस्थमीचा बात करून अधिष्ठानाशी एकरूप करावं लागेल. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल? तर तच्चिंतनम तत्पतनम अन्यज्ञम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम किती लिहिलंय ना पंचदशी काय म्हणतं? काय करावं लागेल? तर तच्चिंतनम निधिध्यासन करताना हा प्रॉब्लेम येतो. हा, निधिध्यासनाची पक्व अवस्था नसेल तर प्रॉब्लेम येतो. साहेब, निधिध्यासन पण त्याच्या पक्व अवस्थेमध्ये म्हणजे देहाकार वृत्ती नाश पावून आत्माकार वृत्ती धारण करायची, तुम्हाला याला निधिध्यासन म्हणतात. मग अनात्माकार वृत्तीचा त्याग करणं म्हणजेच त्या आध्यस्थाचा त्याग करायचा आहे. आणि अधिष्ठान स्वरूपात प्रवेश करताना ती वृत्ती ना ती अधिष्ठानाला जाऊन धडकते. असं म्हटलं, योग्यांना सुद्धा 12 तासाचं आसन सिद्ध केल्यावर 5 सेकंदाची समाधी लागते. आसन किती लावलं त्यांनी? 12 तास. आणि नंतर 5 सेकंदाची समाधी. इतकं दुर्लभता आहे. मग आपण कसं करावं? तर पण तत्वज्ञानामध्ये अजून सुलभता दिलेली, म्हणजे योग्याच्या प्रॅक्टिकलपेक्षा तत्वज्ञानातलं निधिध्यासन. तर तुम्हाला आचार्यांच्या ग्रंथ आपण घेऊ, कुठला अपरोक्ष अनुभूती, त्यावेळेला सांगू. आणखी त्याच्यामध्ये 15 अवस्था दिल्यात त्याच्यातल्या, आणि त्या भिन्न अवस्था सांगितल्या होत्या पाठीमागे एकदा तुम्हाला. चला पुढे श्लोक सांगितलेला आहे, न व्यापित्वा देशपंतो नित्यं कालतः न वस्तुतोऽपि सार्वात्म्या दानंतं ब्रह्मणि त्रिधा. या श्लोकात काय सांगितलंय? ब्रह्म देशता, कालता आणि वस्तुता हे कसं अनंत असे आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ब्रह्म हे व्यापी असल्यामुळे ते देशाने अनंत आहे, व्यापक असल्यामुळे, आणि नित्य असल्यामुळे व्यापी पदाचा अर्थ व्यापक, ब्रह्म व्यापक व्यापक असल्यामुळे असल्यामुळे ते देशाने अंत नाही, परिच्छेद होत नाही. हा परिच्छेद देशाने, कारण देशाने त्याचा अंत झाला की तो काय झाला? देशतः अंत झाला. म्हणजे देशतः अंत झाला तर त्याचा व्यापकपणावरती म्हणजे मर्यादित मर्यादा आली. आता नित्य असल्यामुळे त्याचा कालाने त्याचा अंत होत नाही. नित्यत्वात म्हणजे काल परिच्छेद ज्याचा असतो तो पदार्थ नित्य नसतो. काल परिच्छेद, देश परिच्छेदात व्यापकत्वाचा अंत होतो, काल परिच्छेदात नित्यत्वाचा अंत होतो, आणि वस्तू परिच्छेदात म्हणजे सर्वात्मता त्याची नष्ट होते, म्हणजे अद्वैता नष्ट होऊन जाते. आणि तो सर्वात्मा असल्यामुळे सर्व वस्तूचा त्याचा अंत होत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी 3 अनंत अशा हे सांगितलेलं आहे. व्यापक, नित्य आणि सर्वात्मा अशी 3 पदं आणि लागली देशाला, कालाला आणि वस्तूला. आणि या सगळ्यांचं मिळून ब्राह्मी स्थितीचा विचार प्रतिपादन केलेला आहे. जे पदार्थ दृष्ट असतात ते पदार्थ शांत असतात. त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. दृष्ट म्हणजे दर्शन होतं, ज्यांचं दिसतात, प्रतीला येतात, जेवढे ते गोचर असतात, इंद्रियांना गोचर आहेत, हे दृष्ट पदार्थ हे काय आहेत? शांत आहे, म्हणजे शांत म्हणजे नाशवंत आहे. त्याच्याकरता त्यांनी घटाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्याकरता त्यांनी घटाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे शांत आहे ते नाशवान आहे. ब्रह्म हे मूर्त असणारे आकाशालाही व्यापून आहे, त्याच्यामुळे त्याचा कालाने देशाने अंत होत नाही. कोणाचा? ब्रह्माचा. आकाशालाही व्यापून असल्यामुळे तो इतका व्यापक आहे, त्यामुळे त्याचा देशाने अंत होत नाही. आणि आकाशाचा आकाशाचा आहे ना,
मायाकृत पदार्थ आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल का मी तुम्हाला असं केले एक इथून यान पाठवलं, ज्या यानात अनंत इंधन भरलेलं आहे आणि यानात बसणाऱ्याला बी अनंत आयुष्य दिलं आणि मग त्याने इथून उड्डाण केल्यावर आकाशात गेल्यावर आकाशाचा शेवट सापडेल का? मग त्याला व्यापक म्हणायला काय अडचण आहे तुम्हाला? तर मायाकृत व्यापक पदार्थ ही अनंतच असतो. आणि ब्रह्म, आता तुमचं आकाश जिथं आहे तिथं ब्रह्म मानावंच लागेल तुम्हाला, कारण ते तर त्याचा हे अध्यस्त आहे आणि ते अधिष्ठान आहे. आणि मग तुम्ही तिथून माघारी कुठून फिरताल बरं? तर ते म्हणले मी फिरलो नाही. मग असं म्हणा की ब्रह्म आणि आकाश हे दोन्ही बी सारखेच आहेत. तर याचा आहे अध्यस्त पदार्थ. जसं अध्यस्त पदार्थ हा जागेचा रोध करत नाही, तो कालामध्ये विशिष्ट कालाचाही अपेक्षा त्याला नाही. अध्यस्त पदार्थाला कालाची अपेक्षा नाही, जागेचं रोधन करत नाही आणि जागा म्हणजे रोधन करत नाही, अडवतच नाही जागा. म्हणून मिथ्या काल, मिथ्या देश, मिथ्या वस्तूंची उत्पत्ती करणारा जो पदार्थ आहे त्याला माया असं म्हणतात, त्याला अज्ञान म्हणतात. आणि त्यांचंच कार्य आपल्याला अनुभव घेण्यासाठी स्वप्न आहे. अविद्येचंच कार्य स्वप्न आहे ना. स्वप्नात प्रत्यक्षच अनुभव आला. स्वप्नामध्ये डायरेक्ट रामेश्वरला गेला, रामेश्वरवरून थेट बद्रीनाथला गेला, तिथून परत नगरला आला, कारण त्याला इच्छा होती आपलं रामेश्वर राहिलं आणि बद्रीनाथ राहिलं, तेव्हा तो करून आला. आणि सकाळी जागा झाल्यावर तिथं म्हटलं कुठून कुठपर्यंत आले? एवढी जागा. तर एवढी जागा पुरीतक नाडीमध्ये 1.5 सेकंदाच्या कालावधीत पडलेलं स्वप्नात एवढा सगळा प्रदेश, जागा, काल कसा प्रचित आला? तर खोटा. खोट्या पदार्थ हा त्याला जागेचं रोधन करत नाही. म्हणून आकाश हे सुद्धा मिथ्या आहे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. कारण जगतच मेकांशेन तिष्ठव्याहमिदं कृष्ण, एकांशेन स्थितो जगत असं म्हणतात भगवंत. तर तेव्हा एकांशावर असणारी ही अविद्या माया, तिचा एवढा मोठा पराक्रम आहे की जी अनंत आकाशाला जन्म देते. आणि अनंत आकाश पहा, आपल्याला फक्त त्याच्यात भ्रांती तयार होते. आता ही देशाची सुद्धा भ्रांतीच आहे आपल्याला. किती एकर जमीन आहे तुम्हाला? ठीक आहे, भ्रांती पूर्णता भ्रांती. 10 एकर घेतली, 25 एकर घेतली आणि खोट्याचा पसारा. 10 एकर घेतली तरी खोटी, आणि कारण तिचा अत्यंत अभाव आहे. पण हे डोक्यातच येत नाही. म्हणून खोट्या जमिनी घेण्यामध्ये सगळं आयुष्य लावलं माणसाने. खोटे धंदे करण्यामध्ये सगळं खोटं आहे आणि त्याच्यात पूर्ण आयुष्य लावतो. एवढंच नाही सांगत, त्याच्या पुढे असणारे जीव हेही खोटे, आणि जीवांचा नियंत्रक ईश हाही खोटा आहे. कोण आहे? खोटा आहे. तर मग लक्ष्मी आई कशी खरी राहील? कोप होईल लक्ष्मी, लक्ष्मीचा कोप होईल म्हणतात. तर तोही कोप मिथ्या आहे. कोप कसा झाला? आणि तिची कृपा ही मिथ्याच आहे. का? तुम्ही मिथ्या आहात, पण तुमचं अधिष्ठान काय? जीवा भ्रांती आहे, भ्रांती. आणि त्या भ्रांतीमध्ये त्याचं घाल. ठीक आहे, चाललेलं आहे, चालू द्या. पण ही भ्रांती हे चांगलं लक्षात यावे. लक्ष्मीबाई खोटी म्हणून तिची पूजा केली तर जास्त आनंद वाटेल. खरी आहे म्हणून करत असताल तर ते मग तुम्हाला ते बाधक आहे. आणि वास्तवता तशीच. आम्ही त्या देवाला सुद्धा खोटं करणार आहे. आता चला ना पुढे जाऊन सांगू. तो ईश्वर हा सुद्धा खोटा आहे. ईश्वराला कशाला खरं केलं तुम्ही? तो जीव सापेक्षित काय झाला? खरा झाला. जीव सापेक्षित. लक्ष्मीबाई जीव सापेक्षित खरी केली तुम्ही. पण त्याच्या वेळेला तुमची बुद्धी अजून संकोच पावलेली. म्हणजे ज्या वेळेला बुद्धी शॉर्ट आहे, थोडी आहे, त्यावेळेला त्याला देवादिकांची गरज पडते. ज्या वेळेला ती व्यापक बनते त्यावेळेला हट म्हटले नाही मानत. का हो? असे कितीतरी लोक देवच मानत नाही. त्यांना देवाने ताण दिला का कधी? आम्ही तर भिंद असते, आम्हाला तर काहीच नाही, देणं नाही घेणं नाही असं.
अर्थात ते अज्ञान का अज्ञानामधलं का त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगले. ते मानत नाही तेच मानतोय म्हणतोय तेच पण मी तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढची काय अवस्था आहे. म्हणजे त्यांचाही एक भाग तसाच आहे की ते हे असला कुठं असतं का तेव्हा म्हणजे दगडांना निवड देऊ राहिले त्यांचा तो भाग बरोबर आहे. कारण त्यांच्या बुद्धीने त्यांनी नाहीपणाने मान्यता दिलेली आहे. आता तुम्ही आस्तिक भावाने त्यांना आहे म्हणता तर चांगली गोष्ट आहे. पण तुमचा आस्तिक भाव इतका उंच करा की ते देव तुमच्या बरोबर कामाला आले पाहिजे, तुमच्या माग पळाले पाहिजे. का बरं? तुम्ही त्या देवांच्या पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, पण आम्हाला माहितीच नाही की आमची श्रेष्ठता आम्हालाच माहित नाही की आम्ही किती श्रेष्ठ आहोत. तुम्हाला ब्रह्मदेव होता येत. आता ब्रह्मदेव आणि ते हे बाकीच्या सगळ्या देव्या ठेवल्या आपल्याकडे. आमच्या गावातील देवीचे मंदिर आहे. हे देव आहे कोण श्रेष्ठ आहे? वरचे देव श्रेष्ठ आहेत का नाही? त्यांच्या खालचे येणारे आपोआपच डिपार्टमेंटल बनतात. तुम्ही कोण आहात? तुम्ही तर ब्रह्मच आहात, ब्रह्मदेव बी नाही. तुम्ही कोण आहात? ब्रह्म. आणि तुमच्या अखत्यारीत सगळे देव काम करायला लागले पाहिजे. पण असं होत नाही. त्याचं कारण तुम्ही जीवपणाला सोडलं आणि ते हल्ला कशावर करतात? जीवपणावर हल्ला करतात. त्यावेळेला तुम्हाला दुःख होतं की मग माझं असं नुकसान होईल. कारण तुमचा जीवपणा केला नाही म्हणून बाकीचे देव तुम्हाला त्रास देतात. तुमचा जीवपणा केल्यावर त्यांची काय बिशादे हात लावायची? काय कारण आहे त्याचं? काय तुमच्याकडे काय यमाची तरी काय बिशाद आहे आपल्यावर चाल करून यायची? पण तुम्ही असं आहे ना, एखादा वाघात हरिण पकडलं आणि ते हरिण पकडायला तुम्हाला बी त्या हरिणाचे काय लळ आहे म्हणून वाघ तुमच्यावर हल्ला करू शकतो. वाघ कारण तुम्हाला काय पाहिजे? हरिण घ्यायचंय ते, त्याच्या मुखातलं त्याचं खाद्य घ्यायचं आहे ना. कोणाचं? तो घेऊन देईल का? कारण वाघ तुमच्यापेक्षा बलवान, विरोधी आहे आणि सामर्थ्यवान. 3 गोष्टी काम करतात ना, स्वविरोधी, स्वभिन्न आणि सामर्थ्यवान. असा वाघ आहे आणि तो तिथं काम करतो. तो तुम्हाला नाही हात लावू देणार. त्याला हात लावायला गेल्या तर तुम्हाला खाईल. तसं तुम्हाला हे बाकीचे देव सुद्धा तुम्हाला का खातात किंवा तुम्हाला का त्रास पीडा देतात? तर तुम्ही त्यांचे खाद्य पकडलेले. काळ तरी यम तरी तुम्हाला का ताण देतो? कारण तुम्ही देहाला मी म्हटलं आणि देह कोणाचं खाद्य? यमाचं. देह हे काळाचे आणि धन कोणाचं खाद्य? कुबेराचं. कुबेर म्हणतो माझं धन आहे आणि तुम्ही ते पळवता. मग करा म्हटले करा शांत्या. कारण मग आम्हाला द्या काहीतरी वाटा. म्हणजे कुबेराची पूजा करावी लागते का नाही वास्तुशांतीला? कुबेर नवग्रहांची पूजा केली, आमकेची केली, तमकेची केली. ते म्हणजे ह्यांची का केली? मग ह्यांचं त्याच्यावर अधिकार आहे, वाटा आहे. आणि मग ते त्याच्या ह्या प्रसन्न होतील आणि तुम्हाला काय करतील? त्या वास्तूमध्ये शांती देतील. म्हणून त्यांची शांती करा. तुम्हीच शांत आहात पण मी शांत हे मला माहीत नाही. खरं शांत कोण आहे? त्या ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे अणु नाही विषम असा परमात्मा मी आहे. तुम्हाला त्याच्याही पेक्षा मोठं होता येतं पण अज्ञानामध्ये छोटंच राहावं लागतं. अज्ञानात तो काय झाला? छोटा होऊन राहिलेला आहे, छोटा. म्हणून आता आषाढातले देव चळो पिळो करतात का नाही आपल्याला? त्यांना का? तर तुम्ही जीव आहात. तुम्ही देव, मी देव आहे असं मी मानत नाही. तुमच्याकडे करतात का पूजा भिषेत आहे? आषाढात जाता का नाही तुम्ही देवांना? नैवेद्य नेता? नाही, शंका आली मला म्हणून. तुमच्या हातात कधी नैवेद्य पाहिला नाही मी. नाही जात. हे पाहिजे होतं मला. कारण आमच्या गावचे ब्राह्मण सुद्धा जात नाही. मग तुमच्याच मागे देव कस काय लागला? तर त्याचं उत्तर सांगतो बरं का. ब्राह्मण कशाला म्हणतात? तर ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. ज्याने ब्रह्माचं ज्ञान केलेलं आहे त्याला देवादिकांचं काही पडलेलं नाही. आणि ज्याला नाही आहे त्या अज्ञानी जीवांना देवादिकांची फेरी आहे. नाही ना, मठाचा तो विषय तर आहे. त्याचा आता हे बी ब्राह्मण करून टाकले मी. झाले का नाही? ब्राह्मण झाले का नाही तुम्ही?
तुम्ही चिंतन काय करताय? ब्रह्मचिंतन करता. तुम्ही का स्वतःला ब्राह्मण म्हणत नाही? म्हणा ब्राह्मण, पण नुसत्या ह्याचे ब्राह्मण नाही, अंगीकार केला ब्राह्मण, मी परमात्माच आहे हा अंगीकार करा, झाले ब्राह्मण. आता तो अंगीकार करणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. कारण वर्णात्मक ब्राह्मण आणि अंगीकार केलेला ब्राह्मण असे दोन भाग होतात त्याचे. तुम्ही काय करा? अंगीकार करा, ब्रह्मतत्वाचा अंगीकार करा. चला, काय म्हणतात पुढे? त्यांनी जे उत्पन्नवान असतं ते नाशवान असतं. पण ब्रह्म हे उत्पत्ती शून्य असल्यामुळं ते कालाने मर्यादित होत नाही. कालाने मर्यादित होत नाही. ज्याची उत्पत्ती झाली की त्याच्या मागं काल लागला, म्हणजे उत्पत्ती झाली की देशही झाला. कारण एका देशात उत्पत्ती झाली, देशही आला, कालही आला आणि वस्तुत्वही आलं. उत्पन्न होणाऱ्या पदार्थात कारण उत्पन्न झाला, उत्पन्न झाला तर कोणापासून झाला की परत त्याचा कारण मीमांसा आली, म्हणजे कार्यकारण संगती आली. म्हणून ब्रह्माची उत्पत्ती झाली नाही, आत्म्याची उत्पत्ती झाली नाही. तो अज आहे, अजन्मा आहे. पुराणोक्त काय म्हटले? अजो नित्य शाश्वतो यम पुराणो नहन्यते हन्यमानी शरीरे. तो असा आत्मा आहे. बरं, आता हे ज्ञान तुम्हाला आत्ताच करून घ्यावं लागेल. तुम्ही म्हणताल पाहू पाहू म्हणस्तोवर जन्म येते. कारण इथे जर कंटाळा केला ना तर जन्म लागू नये. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, कार्याकारण उरले शेष. पण लक्षात आलं म्हणून गेले ते भुस जाऊ. पण आता आमच्या लक्षात आलं की आता आम्ही काय करणार? चिकाटीने याचं ज्ञान करून घेऊ. संसारात राहा, खुशाल राहा, मुलाबाळात राहा, नातवंडात राहा, पण त्यांना आपली म्हणू नका. तुम्ही ज्या देहात राहता त्यालाही मी म्हणू नका. म्हणून आध्यस्थ मीचा अधिष्ठानाची तादात्म्य करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तो देहात राहून सुद्धा मुक्त होऊन जाईल. देहात आहे पण मग याला मोठा अभ्यास आहे बरं. म्हणजे असा इतक्या सामान्य अभ्यासाने हे काम नाही घडत. म्हणूनच ना मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. कोणीतरी एखादा तत्वतः या ब्रह्मस्वरूपाला जाणतो आणि बाकीचे पुण्य घेऊन पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण अगणित पुण्य होईल तुम्हाला. या पाठाचं पुण्य हजारो तीर्थयात्रांचं पुण्य नेहमी सांगत असतो. एका तीर्थयात्रा केल्यावर किती पुण्य होईल? त्याच्यातही महिना घालवला, इकडून ताण घेतला, तिथं तुमचा सांगतो एका पाठाला आले तर 1000 तीर्थयात्रांचं पुण्य होईल. होय जीविताचा नाशू गुणवंतो दोष खाय गुणवंतो दोष खाय जीविताची हानी होय. परिजीवित्वाची हानी होय. हिमवंतो दोष खाय परिजीवित्वाची हानी होय. आणि तसंच काशी क्षेत्रात तिथे जाऊन तरी मरावं लागेल, जीवित्वाची हानी आहे. काशी तीर होय पण जीवित्वाची हानी. मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी उधार नाही पंढरीची पायापाशी विठोबाच्या. इथं आमचा उधारीचा व्यवहारच नाही, आमचा रोखठोकीचा व्यवहार आहे. पण आमच्याकडे गिराईक कमी, लोक उधारीवर जास्त. काशी कीर होय परी काशी कीर होय परी वेचावे लागे शरीर. वेचावे लागे शरीर. तिथं शरीर वेचावं लागतं. तेव्हा पंढरीनाथाच्या चरणावर रोकडा मोक्ष दिला, पण पंढरीनाथाची सेवा करणारा पाहिजे. आकाशातील सर्व पदार्थ हे ब्रह्माचे अवयव आहेत आणि ब्रह्माहून असा वेगळा पदार्थ नाही, त्यामुळे त्याला वस्तुस्थाही अंत नाही असं सांगितले. आणि मग याच्यातून दोन एक अंतवान पदार्थ आणि दुसरा अंत रहित, अंत नसलेला पदार्थ. म्हणून अध्यस्थ अधिष्ठानातला हा भेद दिसतोय. पुढे या श्लोकातून त्यांनी ब्रह्म हे देशता कालता आणि वस्तुता अशा तिन्ही रीतीने अनंत आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. बरोबर. आणि अनंत तो नाही केला, अजून सांगायचं होतं काहीतरी आहे ना. पण ज्ञान आणि युक्ती खालच्या युक्तीने सांगितले नाही का, युक्तीताही सिद्ध करतात. हा बरोबर आहे. ब्रह्माचे अनंतत्वावरती सांगितलं आणि खाली सुद्धा युक्तीने सांगताय. अरे याविषयी श्रुतीचे प्रमाण भरपूर आहेत आणि जे वेदांती आहे ते श्रुती प्रमाणाबद्दल काही शास्त्रज्ञ नसतात. बरोबर आहे का? आधार कोणाचा? आम्ही असा बोललो, याला ते तुमच्या बोलण्याला प्रमाण काय म्हणजे श्रुती. कारण सर्वोच्च प्रमाण कोणतं आहे? श्रुती. त्याच्या खाली
स्मृती, त्याच्या खाली पुराण. पुराण, त्याच्या खाली संत वाक्य. तर अशा प्रकाराने त्याला आहे. संत वाक्याला बी तितकंच प्रामाण्य आहे जे वेदातल्या श्रुतीला. आम्हाला संस्कृत नाही येत, मग नका काय येणार. तुकोबर आहे म्हटले, ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम. मग ते म्हटले हो. नाथ महाराज म्हटले आम्हाला मान्य आहे, माऊलींनी सांगितलं आम्हाला मान्य आहे, कारण हे सर्वज्ञ संत आहेत. सामान्य गोष्ट नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून जे देवाच्या मुखातून आलेल्या रुचा काय वेदाच्या आणि संतांच्या मुखातून आलेली वचनं काय, ही दोन्ही बी समान धरली जातात. लक्षात ठेवा बरं. म्हणून संतांचं प्रामाण्य. आता आपले साधारण जीवाला तर चांगलं काय आहे, संतांचं प्रामाण्य हे सोपं आहे. हा अभंग तर आपण पाठ करतो, तर ते अभंग पाठ केलेले ते म्हणले काही अभंग प्रामाण्य आहेत आणि काहींचं प्रामाण्य नाही. असं त्याला पंथा न्याय म्हणतात. अर्धजरतीय न्याय. बरेचसे काही वावळट लोक अर्धी प्रमाण मानतात आणि अर्धी म्हणतात प्रामाण्य नाही, तर ते वावळट आहेत. त्याला अर्धजरतीय न्यायाप्रमाणे बाद होतो त्याचा. अर्धी गाय तरुण आहे आणि अर्धी गाय म्हातारी आहे, असं होतं का? नाही. त्याला अर्धजरतीय न्याय म्हणतात. म्हणून संपूर्ण गाथा स्वीकारली, संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वीकारली, संपूर्ण भागवत स्वीकारलं, सगळे नाथ महाराज स्वीकारले, सगळी माऊली स्वीकारली, सगळे तुकोबाराय स्वीकारले. तो श्रेष्ठ पुरुष आहे आणि ते चांगले नाव. आता दोष कुठे? आपल्याकडे दोष आहे हे स्वीकारा आधी पहिल्यांदा. आपला दोष काढा. आपण का स्वीकृती देत नाही? तर आपला दोष असल्यामुळे देत नाही. आपण त्यांना बी मानतो आणि दुसऱ्यालाही मानतो, असं जर होत असेल तरी बी दोष असतो. तरी त्याच्यात काय असतो? दोषच असतो. कारण तुम्ही त्यांनाही मानता आणि दुसऱ्याला मानता, मग कधी त्यांचे मानता प्रामाण्य मानता आणि कधी बाहेरचंही मानता. असं सोयीस्कर मानायचं. सोयीस्कर मानायचं. हा लोक हुशार आहेत, सोयीस्कर काम करतात. सोयीस्कर काम करतात. सांगा. तिथं श्रुती सांगितलेलं आहे नित्यम विभू आकाश. विभू म्हणजे व्यापक, नित्यम म्हणजे नित्य म्हणजे सत. सत आणि व्यापक असा जो आहे तो परमात्मा. आकाशवत सर्वगतः. आकाशाप्रमाणे तो सर्वगतः म्हणजे वस्तूमध्ये भरलेला. सर्व वस्तूमध्ये. नित्य नित्यानाम. नित्य हा नित्यानाम, नित्यांच्या मधला नित्य म्हणजे सापेक्षित नित्य आणि निरपेक्ष नित्य. असे नित्यामध्ये बी दोन प्रकार आहेत. आपलं शरीर नित्य आहे का नाही? आहे. काल होतं तसं आज बी आहे. मग ते म्हणते 200 वर्षांनी बी असेल. सापेक्षित त्याच्यामध्ये असणारा प्रतीती कालिक प्रतीती आहे. आता हे पुष्कळ वेळेला आपण प्रत्येक पदार्थाचा नाश होतो, पण प्रत्येक पदार्थाचा टिकाऊपणा हा काय नित्यता ही वेगवेगळी असते. माणसं मरतात पण बांधलेली घरं राहतात. म्हणजे माणसं नित्य का घरं नित्य? सापेक्षित पाहिलं त्याला उलट ते बरं आहे. त्याला भूकंप झाल्यावर ठीक आहे, माणूस बाहेर गेला आणि ते वाचला आणि घर पडलं, असं बी होऊ शकतं. पण पदार्थांच्या मध्ये काय आहे? हा सापेक्षितपणा आहे. आणि सगळ्या म्हणून जे नित्याचं नित्य आहे ते कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म आहे. पुढे झालं. ब्रह्माच्या अनंत तर युक्तीने खाली सिद्ध सांगतो. देशकालान्य वस्तूनाम. कल्पितत्वाच्च मायया. देशकालान्य वस्तूनाम कल्पितत्वाच्च मायया. न देशाधिकृतोऽस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटं ततः. न देशाधिकृतोऽस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटं ततः.
देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया न देशादिकृतन्तोऽस्ति ब्रह्माणन्त्यं कुटं स्फुटं स्ततः देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया न देशादिकृतन्तोऽस्ति ब्रह्माणन्त्यं स्फुटं स्ततः देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया न देशादिकृतन्तोऽस्ति ब्रह्माणन्त्यं स्फुटं स्ततः देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया न देशादिकृतन्तोऽस्ति ब्रह्माणन्त्यं स्फुटं स्ततः देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वात् स मायया न देशादिकृतः अन्तः अस्ति ब्रह्माणन्त्यं स्फुटं ततः। सांगा गाडी येत आहे. देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वात् स मायया न देशाकृतः देशादिकृतः अनन्तः अस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटं ततः। अंतः अनंतः नाही, तो निघाला ना फक्त अंतः अस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटं ततः। देशकाल अन्य वस्तूनां म्हणजे देशकाल आणि वस्तू अन्य वस्तू पदार्थ, तर हे माययां कल्पिता च मायया कल्पितत्वात् म्हणजे मायेच्या द्वारे कल्पिलेले आहेत किंवा असल्यामुळे कल्पितत्व. कोणते? देश, काल आणि वस्तू, हे तीन आधी तुमच्या लक्षात आले का? देश जो आपण व्यापक देश असा पाहतो, आपण ज्याच्यावर बसलो ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीमध्ये बी आपण हे माधवनगर आहे इथला भाग आहे. हा किती व्यापक आहे असं म्हटलं तर पृथ्वी अनंत आहे, पुष्कळ मोठी आहे, तिचं परिमाण खूप मोठं आहे. तिला काय म्हटलं? देश. देशाने देश झाला, कारण त्याच्यावरतीच पदार्थ असे ठेवले जातात, म्हणून आपल्याला पहिल्यांदा देशाची भ्रांती तयार होते. आणि हा जर देश नसेल तरी हे सगळे मग सृष्टी ही राहणार नाही त्याच्या ठिकाणी, अशी कोणत्याही प्रकारची सृष्टी दिसत नाही. म्हणून देशाचा विषय आला. दुसरा येतो तो कालाचा, म्हणजे ज्या वेळेला पदार्थ उत्पन्न होतो त्यावेळेला त्या ठिकाणी काल सुरू होतो. पदार्थाच्या उत्पत्ती बरोबर काल सुरू झाला. त्याच्याही अगोदर बी एक काल आहे, पण त्या कालाचा अभाव मानलेला आहे, प्राक अभाव. प्राक अभावाचा नाश होऊन पदार्थ उत्पन्न झाला त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यात उत्पन्न झाला की लगेच त्याचं गणित म्हणजे मीटर पडला. जशी एखादी रेस लागते, म्हणजे शर्यत लागली पळण्याची, तर त्यांच्याकडे स्पेशल घड्याळ असतात, आणि मग ते घड्याळ 1, 2, 3 म्हणलं की घड्याळ तिथं काय केलं त्याने? दाबलं, बरोबर त्याचे पाय उचलले गेले. ते एकाच कालात होतं. उलट ते इतक्या तयारीत असतात की त्याच्यात काही सेकंदाचा सुद्धा व्यवधान पडता कामा, आणि पुढेही नाही आणि मग आधी जरी झाला तरी दोष, आधी पळाला तरी दोष, कारण तो आधी पळाला. त्याच काळात अगदी तसा ही एक रेस, पदार्थ उत्पन्न होतं, लगेच काल सुरू झाला. एका कालाचं जीवन, दुसऱ्या कालाचा नाश, आणि एकाचं येणं. जीवन काल म्हणजे वर्तमान, गेला तो भूतकाळ, आणि येणारा भविष्यकाळ. पटापट 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 असं सुरू झाला. असं वाटतच नाही माणसाला. बालक जन्माला आल्याबरोबर मरणाकडे निघाले. ते म्हणले नाही आता वाढणार, आता माझा राजा मोठा होणार. तो राजा मोठा नाही, राजा मरणाकडे चालला, याचं ज्ञानच नाही. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरवली जायची. काय ना दुसरी एकोवी काय? तर त्या माऊली म्हणतात तसा, म्हणजे ज्याचा जन्म झाला, उपजला, जन्माला आला की काळ त्याच्या मागं लागला. म्हणून आपल्याला असं दिसत नाही, असं वाटत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं आता तरुण होणार, उपजेते नाचे, पण तो आता तरुण होणार,
आणि तरुण होणार म्हणजेच म्हातारा होणार, बालक होणार म्हणजेच म्हातारा होऊन जीर्ण होत प्रवासाला चाललेला आहे तो, निघालाय लगेच. आपल्याला त्याच्या अवस्थांच्यावर आपली नजर आहे. आणि अवस्था आपल्या अजून आमचा तरुण मुलगा गेला असं म्हणतो, तरुण मुलगा गेला. अरे तरुण नाही, तो ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेलाच नाश पावलेला आहे. खरं तर पदार्थ तसंच आहे बरं का, तो उत्पन्न झालेला आहे तोच. त्याच्यातही आत सूक्ष्मतेने पाहिलं तर एका तासामाजी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तुम्ही, किती अंतर आहे. पिलू पाकवादी तेव्हा अशा प्रकाराने उत्पत्ती, देश, काल आणि अन्य पदार्थ हे सगळे मायेने कल्पिलेले आहेत. वास्तव आहेत का? नाही, तर मायेने कल्पलेले. चैतन्याचा सहकार्याने माया कार्यरत होते, माया स्वतंत्र काम करत नाही. तर माया जड पदार्थाला भौतिक उत्पन्न जरी करेल कशी, एक जड पदार्थ दुसऱ्या जड पदार्थाला जन्म कसा देईल. मग चेतनाचं सहकार्य घेऊन सृष्टी उत्पन्न होते आणि मग त्याच्यात मायेने कल्पिलेले हे पदार्थ भासतात देशाने, कालाने आणि अमेरिकेतले लोक वेगळे, भारतातले वेगळे, आफ्रिकेतले वेगळे, वेगवेगळे भासले का नाही. मायेने दाखवले वेगवेगळे चित्र, सगळे वेगळे दाखव. तिकडे जर आपण गेलो सगळ्या 7ही खंडामध्ये तर वेगवेगळी चित्र दिसतील. पृथ्वीवरती सुद्धा भिन्न भिन्न पृथ्वी दिसेल, नटलेली थटलेली. तर हे सगळे वेगवेगळ्या देशात काम करते. त्याचप्रमाणे म्हणजे त्याचा कालावधी वेगळा, उन्हाळ्यामध्ये वेगळी, पावसाळ्यात वेगळी, हिवाळ्यात वेगळी दिसते का नाही. सृष्टीमध्ये बदल दिसतात. तर त्या कालामधले हे कालही वेगवेगळे दिसतात. वेगवेगळ्या काळात वेगवेगळी फलं खायला मिळतात. किती भिन्नता आहे. असा अन्य अन्य देशामध्ये अन्य अन्य पदार्थही उत्पन्न होतात. सगळे पदार्थ सगळ्या देशात नसतात आणि एका देशात सगळे पदार्थ नसतात, सगळीकडे भिन्न भिन्न. ईश्वराने एकदाच नियमन अशा प्रकारे मायाकृत सृष्टी भयंकर उत्पन्न केली. म्हणजे असे अनेक सगळे पदार्थ. किती म्हणतात, प्रत्येक घरात जन्माला येणारं बालक वेगळ्या चेहऱ्याचा आणि शरीराचं उत्पन्न होतं. ते म्हणले कोणासारखं आहे, म्हणले कोणाच सारखं नाही. आपण म्हणतो साधारण आईवर पडलं, बापावर पडलं, पण त्याचे भेद असतातच. अगदी जावळी पोरं असतील तरी त्यांच्यामध्ये भेद असतात. सगळे पदार्थात मायाकृत भेद आहेत. चला काय म्हणतात, वाच. थांबा, मला पुढे वाच सांगायचं राहील नाही का. ब्रह्मणी देशाधिकृत अंतः न असती, ब्रह्माचा त्यामुळे अंत होत नाही. ज्या मायेने कल्पिलेले पदार्थ आहेत, देश, काल आणि वस्तू, त्याने ब्रह्माचा कसा अंत होईल. ते तर मायेचे. आम्ही इतक्या म्हणतो देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, ते ब्रह्म आहे. हे लक्षण चुकलं. हे माया, तुम्ही जे ज्या पदार्थांचं वर्णन करून सांगताय ते तर मायेचे पदार्थ आहेत आणि ते ब्रह्मस्वरूपात हानी कशी पोहोचवतील. संबंधच नाही. जे त्याला शिवतच नाहीत आणि त्यांचा संबंध येतोच कुठे. म्हणून देशाने, कालाने, वस्तूने अंत होतो, अंत होत नाही, ते ब्रह्म आहे. हे म्हणणं अपूर्ण ठरलं. मग देश, काल, वस्तू ज्याच्या पोटात राहतात ते ब्रह्म, त्याच्याच पोटात राहतात, त्याच्या तिथंच. ते काय त्याला इजा करून राहिले, कारण त्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहेत आणि आध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाची कधीच हानी करत नाही. त्यामुळे ब्रह्माचे अनंतत्व स्पष्ट होतं आपोआप. म्हणून त्यांच्यापेक्षा ब्रह्म मूळचंच अनंत आहे, मूळचंच नित्य आहे, विभो आहे, नित्य आहे आणि अद्वय स्वरूप आहे. मग ते एक कल्पित धरायचं आणि एक अधिष्ठान धरायचं आणि एक कल्पित धरायचं. माया ते ब्रह्म मग अगदी समांतर आहे. माया समांतर आहे. आत्ताच आकाशाचं दृष्टांत दिलं ना, आकाशाची उंची काढता आली का, पण अध्यस्त सत्य नाही. माया ते ब्रह्म आणि ब्रह्म ते माया असं म्हणताना माया आणि माया ब्रह्माप्रमाणे सत्य आहे असा अर्थ करायचा. नाही तर माया ते ब्रह्म मग दोन सांगायची तरी गरज कशाला पडली असते. आम्हाला शास्त्रच सांगायची गरज पडली नसती जर हे जगत ब्रह्म असतं. तुम्हाला आधी ब्रह्माकार वृत्ती धारण करावी लागेल आणि ते संतांचे जे विचार आहेत ते फार वेगळे. कारण आता जसे म्हटलं ना की बाहेरच्या जगाचा त्याग करायला सोपं आहे, पण आंतरिक मीचा त्याग करायला कठीण आहे. तसाच प्रकार इथं सुद्धा आहे. म्हणून जगा माया ते ब्रह्म, माया ब्रह्मरूप आहे कारण ती त्याच्याच आश्रयाने राहते.
आणि त्याला सावली झाकण केलेलं आहे ते माया स्वाश्रय आणि विषय आहे. पुढे हा जो दुसरा भाग आहे नेहमी लक्षात ठेवायला, सत्य पदार्थ दोन कधीच नसतात. म्हणून माया ते आणि ते सत्य पदार्थ एकच आहे. हा. हे सगळं झालं. पण ते माया ते ब्रह्म, ब्रह्म ते माया, ते वाक्य समोर ठेवलं आणि आता इथलं वाक्य ते माया असल्यामुळं देश काल आणि वस्तू त्या मायारूप असल्यामुळं त्याचा ब्रह्माचा म्हणजे ते अंत होत नाही असं वाक्य त्याचा विरोधाभास वाटलं म्हणून. बरोबर आहे. तर ते मग आता ते आहेच आहे तसं शास्त्र जे आहे ते खरं आहे आणि त्याच्यात विरोधाभास म्हणजे असा आहे की माया तिथं तुकोबरायांना काय सांगायचं तर तुकोबराय आहेत साकारवादी, म्हणजे उपासना कशी सांगायची त्यांना साकाराची. आणि साकार पदार्थ कसे निर्माण केलेले आहेत, कोणी केलेले आहेत? ईश्वर सुद्धा कुठं झाला? आम्हाला ईश्वर धरला. ईश्वर आपण नंतर मूर्ती आदी कुठे झाले? त्याच्यातच झाले. आणि म्हणून मग ते साकाराच्या उपासनेकडे गेले. मग ते आम्ही म्हटलं मग अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव काही जाणवलं. अवघे ब्रह्मरूप सगळंच ब्रह्मरूप आहे, मग तुम्ही प्रतिमेला ब्रह्म का म्हणत नाही हे तुकोबराय आले असा भाग आहे तिथं. मग त्यांनी ते पटवताना असं आहे, पटवताना प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मग सांगितलं की माया आणि ब्रह्म याच्यात भेद नाही. आणि मग तसं जर नसेल तर जगतात द्वैतापत्ती आहे का अद्वैत आहे? द्वैत तर दिसतच असतच आणि ते तर दुःखाला कारण आहे. आणि मग आमचं दुःख जाईल कशाने? तर तुम्हाला जर सत्य दोन दोन पदार्थ मानत असतात आणि जगतही सत्य होत असेल तर सत्य जगतात राहून आमची दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे, पण होताना दिसत नाही. म्हणून त्याच्यावर गदा आहे, त्या बोलण्यावरतीच गदा येईल. त्याच्या आणखीन अर्थ आहेत. चला जसं येत राहील तसं सांगत जाऊ. देशकालान्य वस्तूनां कल्पितत्वाच्च मायया न देशादि कुतन्त्वस्ति ब्रह्मानंतं स्फुटं ततः. देशकालान्य वस्तूनां च मायया कल्पितत्वात्. त्या ब्रह्माचा त्यांच्यामुळे अंत होत नाही, त्यामुळे ब्रह्माचे अनंतत्व स्पष्टच आहे. ठीक आहे. देशकाल व अन्य पदार्थ हे मायेने कल्पिलेले असल्यामुळे ब्रह्मणी देशादिकृतः अंतः न अस्ति. ब्रह्माचा त्यांच्यामुळे अंत होत नाही. ब्रह्माचा त्यांच्यामुळे अंत होत नाही. कोणामुळे? मायाकृत पदार्थांच्यामुळे. मायाकृत पदार्थ कोणते? देशकाल ते त्याला नाही जापवत. हे बोलणं सुद्धा संभवत नाही की देशाने अंत कालाने अंत होत नाही, देशाने होत नाही, वस्तूने होत नाही, ते ब्रह्म आहे. ते बोलणं तुम्ही पदार्थच कोणते घेऊन चालले त्याचं दाखवायला मायेचे पदार्थ याच्यामुळे काय होत नाही, याच्यामुळे काय होत नाही. त्याला पुढे म्हटलेलं आहे की मृगजळाने भूमी ओली होते का? नाही. मग मृगजळाचं नाव घेण्याचं तरी काय अर्थ आहे? त्याच्यात काय स्वारस्य काय मृगजळाचं? मृगजळा कारण ते त्याच्याशी काही संबंधच करत नाही. तसं देश काल वस्तू हे पदार्थ ब्रह्माशी संबंधच करत नाही. काय भूमी तिमी अनुमानाचे पुढे ततः ब्रह्मानंतं स्फुटम एव. त्यामुळे ब्रह्माचे अनंतत्व स्पष्टच आहे. स्फुटम म्हणजे स्पष्टच. ब्रह्मानंतम ब्रह्माचं अनंतत्व स्फुटम एव म्हणजे स्पष्टच आहे. प्रकाश. देशाधिकांच्या योगाने प्रत्येक पदार्थ मर्यादित होतो असे पूर्व श्लोकाच्या विवरणात सांगितले आहे. बरोबर. पण हे देशादी आकाशात. आता देशाधिकांच्या योगाने प्रत्येक पदार्थ मर्यादित होतो तर ही भगवद्गीता काय झाली? मर्यादित झाली है ना. पण पदार्थ म्हणून झाला ना, म्हणून हे बाह्य पदार्थाला देश काल वस्तू लागला. मायाकृत पदार्थाचं मायाकृत पदार्थाला मायाकृत पदार्थाचं माप लागतं, ब्रह्माला नाही. हे देशादी आकाशात भ्रमाने भासणाऱ्या गंधर्व नगराप्रमाणे
ब्रह्माच्या ठिकाणी मायेने कल्पित असल्यामुळे ते ब्रह्माला परिमित करू शकत नाही. हा, परिमित करू शकत नाही म्हणजे मर्यादित करू शकत नाही, मोजू शकत नाही, संकुचित करत नाही. परिमित पदाचे ज्ञानेश्वरीमध्ये त्या दिवशी अर्थ आले होते बघा, 3-4 अर्थ आलेले मागच्या एका ओळीच्या विश्लेषणात परिमित पदाचे. तर तेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी मायेने कल्पित असल्यामुळे देशादी आकाशात भ्रमाने भासणाऱ्या गंधर्व नगराप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी मायेने कल्पित असल्यामुळे ते ब्रह्माला परिमित करत नाही. जसं आकाशात गंधर्व आले, परिच्छिन्न त्याला काय केलं, त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. तसा हेही जगत उत्पन्न झालं, ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गंधर्व नगरच आहे. आपण ज्या जगाला सत्य जगत म्हणतो ते ब्रह्माच्या ठिकाणी गंधर्व नगर. आणि तुम्ही ज्या आकाशात आलेले हे आले बघा गंधर्व म्हणजे ढग, हे खरे म्हणजे त्यांनी काय केलं, आता नाही दिसत, ते पळताना नाही एवढं खातात. पण ज्या वेळेला असे वारं शांत असतं, काळे ठक्क ढग असतात, मध्येच पांढऱ्या त्याला किनारी असतात, आणि असे जर पाहिले तर किल्ले बांधल्यासारखे दिसतात, आकार धारण करतो एवढे पाय. हा, तर समजा ते जे आकाशात आलेलं जे गंधर्व आहे, मग त्याच्यात तुम्हाला नगराची कल्पना केली, काय कडे कोट अगदी नगर दिसतंय बघ. अहो ते म्हणले तात्पुरतं आहे, ते आकाशाची हानी पोहोचवू शकत नाही, आकाशाशी काही संबंध सुद्धा नाही. आकाशाला याचंही ज्ञान नाही की हे आले आपल्यामध्ये, आले गेलं. तसं ब्रह्मस्वरूपात जगत आले आणि गेले. म्हणजे तुम्ही त्या गंधर्व नगराला सत्य मानता का? नाही. आणि या जगाला सत्य मानता. हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी आकाश धरा आणि या जगाच्या ठिकाणी आभ्र धरा. तर तुम्ही याला सत्य मानता आणि त्याला सत्य मानत नाही. दृष्टांत देऊन सांगता. ब्रह्माच्या ठिकाणी मायेने कल्पित असल्यामुळे ते ब्रह्माला परिमित करू शकत नाही. बरोबर. कारण जसे पूर्वोक्त गंधर्व नगरामुळे आकाश कधी भेद पावत नाही, त्याचप्रमाणे कल्पित सृष्टीने ब्रह्म भेद पावत नाही. कल्पित सृष्टी ब्रह्माशी भेद निर्माणच करत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी देश, काल इत्यादिकांनी परिच्छेद प्राप्त होत नाही. परिच्छेद म्हणजे त्याचा खंड निर्माण करू शकत नाही, तुकडे पाडले जात नाही. कारण ब्रह्माचे अनंतत्व श्रुतीवरून सिद्ध आहे. कशावरून सिद्ध आहे? श्रुती प्रमाणाने. त्याला विभू श्रुतीने म्हटलं, नित्यम विभू. ब्रह्म कसा आहे? नित्य आहे, विभू आहे, असं श्रुतीनेच दिलेलं आणि श्रुती प्रामाण्य त्याला. आता म्हणून मायाकृत पदार्थ व्यापक जरी भासत असतील ते कल्पित व्यापक आहे आणि हे वास्तव व्यापक आहे. ब्रह्म निरपेक्ष व्यापक म्हणा आणि मायाकृत पदार्थ सापेक्ष व्यापक असतात. मायाकृत पदार्थ सत्य भासत असतील तरी सापेक्षित सत्य म्हणा आणि ब्रह्म निरपेक्ष सत्य म्हणा. म्हणून निरपेक्ष सत्य ज्ञान अनंत ब्रह्म आहे आणि सापेक्ष सत्य ज्ञान अनंत माया आहे. असं एक उदाहरण झालं तुमचं, मायातेची ब्रह्मतेची. असं एक पण त्याच्यात सापेक्षता आली. ब्रह्मासारखं अनंतत्व नाही. ब्रह्मात्मे उदाहरण तत् एतत् सत्यम आत्मा ब्रह्म एव असा नृस्य तापनीय उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तत् एतत् सत्यम आत्मा ब्रह्म एव. तो एक ब्रह्म स्वरूप असलेला आत्माच तेवढा काय आहे? सत्य आहे. ब्रह्मात्मैवात्र हेव. ब्रह्म आत्मा एव अत्र ही एव. ब्रह्मच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. हे तर वेदातलं वाक्यच आहे, मांडक्योपनिषदात आलेलं आहे. अयम आत्मा ब्रह्म. मी काय आहे? अयम म्हणजे हा आत्मा ब्रह्मच आहे. तस्मात ब्रह्माची वाचा. तस्मात ब्रह्माची अनंतता तिन्ही प्रकारे सिद्ध झाली. 3 वाक्य दिली ते 3 त्याच्यामध्येही
तिन्ही प्रकाराने सिद्ध होते. काय होते? अनंतता. याविषयी आचार्यांचे शारीरिकात नही कल्पितेन अधिष्ठानम दुष्यते. म्हणजे कल्पित पदार्थामुळे अधिष्ठान कधी दूषित होत नाही. दुष्यते म्हणजे दूषित. अधिष्ठान दूषित होत नाही. नाही कल्पतेन म्हणजे कल्पित पदार्थाच्या द्वारे अधिष्ठान कधी दूषित होत नाही, म्हणजे हानी पोहोचवत नाही. आद्यस्थ पदार्थ आत्ता सांगितलेलं उदाहरण किंवा नेहमीचं उदाहरण घ्या. चला, दूषित करायचं ना तुम्हाला. मग रज्जूच्या ठिकाणी सर्प भासला आणि त्याच्यामुळे रज्जू विषारी झाला, असं होईल का? नाही. म्हणून कल्पित पदार्थ अधिष्ठानाला हानी पोहोचवत नाही. पुढे असे व शतश्लोकी शर्मण्यात्मन्य शतश्लोकी हा प्रकरणामधला आचार्यांचे जे प्रकरण ग्रंथ आहेत त्याच्यामधला एक घेतला होता ना आपण, स्वात्म प्रकाशिका. तसा शतश्लोकी हा एक प्रकरण ग्रंथ आहे त्यांचा. आणि त्याच्यामध्ये शतश्लोकीत सुद्धा शर्मणी आत्मनी यथा एतत् कुहक सलिलवत किं भवेत आवरी, अशा प्रकाराने आचार्यांनी श्लोक. त्याला हे छंद नाही दिसत बरं का, त्याच्यामुळे उच्चारण असंच करावं लागेल. शर्मणी आत्मनी यथा येतात कुहक सलिलवत, सलील म्हणजे पाणी, किम भवेत आवरीवहा. अर्थ आहे शर्मणी म्हणजे सुखस्वरूप असलेला, आत्मनी म्हणजे आत्मा, सुखस्वरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी यथा कुहक सलिलवत. कुहक म्हणजे मृगाचं पाणी, मृगजळाचं पाणी, त्याला कुहक सलिलवत असतं. म्हणजे मृगजळाच्या पाणी आत्माचं सुखस्वरूप आहे का नाही, त्याच्या ठिकाणी हे जग कसं आहे करेल किंवा मायाकृत पदार्थ कसे काय होतील, हानी पोहोचवतील का त्याला, तर नाही. हे सांगताना म्हणतात जसं कुहक सलिलवत म्हणजे मृगजळ जे आहे ते भूमीला काय करत नाहीत, आवरीव म्हणजे आवरण, आवरी पदाचा अर्थ आहे आवरण, ते आवरण करत नाही. आच्छादन आपल्या भाषेत म्हटलं तर आच्छादन, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊन म्हटलं तर ओली करत नाही. मृगजळाचे भूमी काय तिमी, मृगजने ओलांशे काय भूमी तिमी. तसं मृगजळाचं पाणी जमिनीला जसं ओलं करत नाही, अगदी तसंच हे जग जे आहे ते शुद्ध आत्म्याला आच्छादन करत नाही. म्हणजे सुखस्वरूप आत्म्याला जग म्हणजे दुःख स्वरूप असं म्हणायचं थोडक्यात. आपल्या मनाने अर्थ काढा, कारण त्याने शर्मणी आत्मा असं म्हटलं ना, तर शर्मणी पदाचा अर्थ आहे सुखस्वरूप, कल्याण स्वरूप, कल्याण सुख असे शर्मणी पदाचे अर्थ आहेत. तर त्याचा आत्मा आच्छादन करत नाही. आणि आता अजून एक आहे असं म्हटलं आहे, ऐका, की सतस्वरूप आत्म्याला असताने आच्छादन केलं, सताला मायाकृत असताने आच्छादन केलं, चिताला जडाने आच्छादित केलं आणि आनंदाला दुःखाने आच्छादित केलं. असे 3 आच्छादन आहेत. तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात, मग मला सत्तेचं आच्छादन असताने केलं आणि देह तर असं ठरले. यांच्या पाठीमागं काळ लागला आणि ते म्हटले आत्मा तर नित्य आहे आणि आमच्या तर मागं काळ लागला, तर तो आच्छादन केलं. ज्ञानाला जडाने आच्छादित केलं आणि सुखाला दुःखाने आच्छादित केलं. म्हणून तिथं ते एक पद एवढ्या सगळ्यांचं द्योतक आहे, शर्मणी आचार्यांनी टाकलं. तसा म्हणून शुद्ध आत्म्याला जग आच्छादित करू शकत नाही. चला, अहो पण जड जगत ब्रह्मामध्ये आरोपित असल्यामुळे त्याचे परिच्छेदन जरी होत नसले, म्हणजे ते ब्रह्मामध्ये मर्यादा भेद जरी उत्पन्न करीत नसले, मर्यादा म्हणजेच भेद जरी उत्पन्न करीत नसले तरी चेतन जीव व ईश्वर आरोपित नसल्यामुळे, चेतन जीव आणि ईश्वर आरोपित नसल्यामुळे, बरोबर. आरोपित कोण आहे? जग आरोपित आहे, जड पदार्थ आरोपित आहे, जीव आणि ईश्वर आरोपित आहेत का, असं पूर्वपक्ष म्हणतो.
त्याचं कारण जीव सत्य आहे, ईश्वर सत्य आहे, ते आरोपित नाही असं कोणाचं म्हणणं आहे? चेतन जीव व ईश्वर आरोपित नसल्यामुळे त्यांच्या योगाने ब्रह्माचा परिच्छेद होऊ शकेल. त्याच्या योगाने ब्रह्माचा परिच्छेद होऊ शकेल. मग त्याला आता परत इतिहास सांगावा लागेल सगळा. परत इतिहासाचं संशोधन करून की जीव कसा झाला, ईश्वर कसा झाला, त्यांच्यातलं चैतन्याने जन्म घेतला का उपाधिकृत त्यांचे जन्म झाले. तर हे सांगितल्यावर लक्षात येईल की उपाधीने जो जो पदार्थ बनलेला आहे तो खोटा असतो. म्हणून ईश्वर काय झाला? ईश्वराच्यावर अध्यस्तपणाचा आला. ईश्वराचं स्वरूप नाही अध्यस्त केलं, हे लक्षात ठेवा बरं. जीवाचं स्वरूप नाही अध्यस्त केलं. जीव हा सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे, ईश्वर सत्य ज्ञान आनंद स्वरूप आहे. पण ईश्वरकृत माया उपाधी आणि जीवकृत अज्ञान उपाधी यांना टाकावंच लागेल. म्हणून ईश्वर म्हणून ते म्हणले जीवाला जीव. तुम्ही ईश्वराला मी मिथ्या म्हणायला लागले महाराज. मग ईश्वराला मिथ्या नाही म्हटलं, ईश्वराचं स्वरूप मिथ्या आहे का? नाही. तुमचं बी नाही, तुम्ही तरी कुठे मिथ्या आहेत? मग आणि तुम्हाला तुम्ही मिथ्या आहेत, तुम्ही मिथ्या आहेत, तुम्ही कुठे मिथ्या आहेत? आणि जग सुद्धा अधिष्ठान स्वरूपाने सत्य आहे. जीव अधिष्ठानाने सत्य आहे, ईश्वर अधिष्ठानाने सत्य आहे. आध्यस्थ पदार्थ मायाकृत खोटे आहेत. म्हणून आरोपित हे जीव आणि ईश्वर हे ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित नसल्यामुळे भेद निर्माण करतात अशी पूर्वपक्षाची शंका आहे. उपशांत जगत जीव शिष्य तिथं आलेला आचार्य ईश्वर आहे. ब्रह्म. त्यामुळे ब्रह्माच्या अनंतत्व सिद्ध होत नाही म्हणून सांगात श्लोक येतो पुढच्या वेळेस पाहू. पुंडलिक वरदा. उद्याच्याला पाठ होणार नाही. ज्यांना यायचं असेल कुठं